नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। टीसीएस प्रकरण निदा खानपुरतं मर्यादित नाही, काश्मीर फाईल प्रमाणेच हे घडतंय, संजय शिरसाटांच्या दाव्यानंतर ओवेसींकडून स्पष्टीकरण। तर टीसीएस निदा खान प्रकरणी एमआयएम नगरसेवकांवरती कारवाईच्या मागणीसाठी शिंदे सेना पोलीस आयुक्तालयात। आता बघूया सविस्तर बातम्या। नाशिकमधील टीसीएस कंपनीत कथित धर्मांतर प्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं असून सत्ताधारी पक्ष आणि एमआयएम यांच्यातील वाद अधिक तीव्र झालाय। हे प्रकरण केवळ निदा खानपुरतं मर्यादित नसून यामध्ये एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांना वाचवण्यासाठी खासदार असिदुद्दीन ओवेसी धडपड करत असल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय। त्यानंतर ओवेसी छत्रपती संभाजीनगर शहरात आले असता त्यांनी त्यांच्या शैलीत यावरती प्रतिक्रिया दिल्या आहेत। अरे अरे छोड़ जा, घर आपके अरे भाई, अरे क्या साफ पड़ा, मेरे को साफ पड़ा, हमारे को साफ पड़ा क्या? अरे क्या प्रूफ हुआ? अरे प्रूफ हुआ तो कोर्ट प्रूफ करेगी ना, कोर्ट प्रूफ करेगी। अरे भाई आप कुछ भी कर लो, दलील भी तुम, वकील भी तुम, हुकूमत भी तुम, मीडिया भी तुम, अब जो करना है कर लो, कोर्ट तो है ना। सबसे पहला बात यह है कि टीसीएस का स्टेटमेंट आपने देखा होगा कि उस लड़की का ताल्लुक एचआर से, ना वो एचआर में काम करती थी ना एचआर डिपार्टमेंट। टीसीएस का स्टेटमेंट है, मेरा नहीं है। दूसरा यह है कि 9 एफआईआर रजिस्टर हुए, जिसमें एक एफआईआर में इस लड़की के ऊपर हर्टिंग रिलीजियस सेंटिमेंट का एक नाम लिखा गया। और तीसरी बात यह है कि इसका एफआईआर से पहले उसका ट्रांसफर हो गया, फिर वो उस कंपनी से ताल्लुक भी नहीं है। और जो कंप्लेनेंट है इस केस में वो रूलिंग पार्टी का मेंबर है, उससे उसका ताल्लुक है। और चौथी बात यह है कि अभी तो कोई वर्डिक्ट नहीं दे सकते कोई भी। हम इस बात का खंडन करते कि बाज लोग जो है इसको ट्रायल बाय मीडिया कर रहे हैं, और अगर मीडिया जज ज्यूरी का काम करेगा तो बहुत खतरनाक बात ये। और एफआईआर में अगर आप देखेंगे तो एफआईआर में लिखा गया कि उसके घर से एक बुरखा मिला, ये प्रूफ बता रहे हैं, बुरखा मिला, और एक नकाब मिला। तो नकाब को कैसा टाई करते, बांधते पीछे से, वो मिला। और तीसरा वो बता रहे कि एक प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की किताब मिली। तो बुरखा मेरे को नहीं मालूम कि कब से बुरखा वो हो गया कि ऑब्जेक्शनेबल बोलिए या इलीगल आर्टिकल है वो। कब से नकाब ये हो गया कि भाई वो माने ऑफेंस उसमें डाल सकते क्या किसी उसमें। तीसरी बात यह है कि कब से प्रॉफिट मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के बारे में किताब अगर मिलती है तो वो क्या है वो। मैं आपको तारीख में पीछे लेके जा रहा हूं, आप गूगल में सर्च कर लीजिए। दिल्ली में ऐसा ही मुस्लिम बच्चों को पकड़े थे और क्या डाले थे वहां पे दिल्ली पुलिस कि इनके घर से मिर्जा गालिब की किताब मिली, इसलिए टेररिस्ट है लोग। ये पूरे नहीं, देखिए कोर्ट में इसका मुकाबला करेगा लड़का, वो कोर्ट में जाकर बताएगा वो, इससे कोई परेशानी की बात नहीं है। आप किसी को भी आरोपी बना सकते हैं। मुंबई ट्रेन ब्लास्ट किसने किया बोलो, किसने किया बताओ। कितने 80 लोग कितने ज्यादा मारे गए, आज तक वो परिवार तड़प रहा है, चाहे हिंदू मुसलमान कोई हो। मालेगांव ब्लास्ट किसने किया बताओ, दोनों ब्लास्ट, आज तक वो परिवार तड़प रहे हैं। जो लोग 8-8 साल 5-5 साल जेल में सड़ गए,
जो जिनके लोग मारे गए, ना उनको इंसाफ मिला, जिनको पकड़कर जेल में डाले उनको इंसाफ मिला। तो हम आपसे रिक्वेस्ट कर रहे कि आप भी सोच लीजिए, मुंबई ट्रेन ब्लास्ट, मालेगांव के दोनों ब्लास्ट, ऐसा ही माहौल क्रिएट कर गया था और बाद में जब नतीजा आया आप लोग रिपोर्ट भी नहीं करते। उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांनी पोलीस आयुक्तालयात जाऊन निदा खान प्रकरणावरून एमआयएम नगरसेवकांवरती कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने पोलीस आयुक्तालयात केली आहे। पोलीस आयुक्तालयात शिवसेनेच्या शिष्टमंडळाने उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस आयुक्तांना निवेदन दिलं। टीसीएस प्रकरणातील निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप करत एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याच्यावरती कारवाईची मागणी करण्यात आली आहे। नगरसेवकांवर नाही, जे लोक या घटनेशी संबंधित असतील, ज्या लोकांनी अशा पद्धतीच्या आरोपीला लपवण्यासाठी मदत केली असेल, ज्या लोकांचे त्या आरोपीशी फोनवर संभाषण झालेले असेल, अशा सगळ्यांची चौकशी करून त्यांना सुद्धा याच्यात आरोपी करण्याची मागणी आम्ही केलेली आहे। निंदा खान की जिने खऱ्या अर्थानं नाशिकच्या कॉर्पोरेट जयाची जी मुख्य आरोपी आणि खुलेआम तिचं समर्थन करणं, खुलेआम सांगणं की आम्ही तिच्या पाठीशी उभे आहोत आणि तिला खऱ्या अर्थानं मदत करणारे सुद्धा या प्रकरणामध्ये तेवढेच आरोपी आहे आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे। बहुतेक त्यांना माहीत नसेल, नाशिकचे जे सीपीए माननीय संदीपजी कर्णिक साहेब यांनी स्वतःच्या कर्मचाऱ्यांना त्या टीसीएस कंपनीमध्ये 40 दिवस काम करायला लावलं आणि तिथं घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचं सूक्ष्म निरीक्षण करून त्यांनी स्वतः सोमोटो त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे। म्हणजे एखादा माणूस आला, कोणी राजकीय पक्षाचा पदाधिकारी आला आणि त्या समोरच्या विरोधी पार्टीवर ॲलिगेशन करायचं म्हणून त्यांनी तक्रार दिली, असे प्रकरण नाहीये। आणि या प्रकरणाची व्याप्ती एवढी मोठी आहे, ती जर संख्या आपण काढली ज्या महिलांवर अत्याचार झाले ती संख्या खूप मोठी आहे आणि हे प्रकरण एवढं सोपं आणि साधं नाहीये। निश्चित एमआयएमची भूमिका काय, त्यांच्या भूमिकेवर या ठिकाणी प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की जबरदस्तीने धर्मांतरण करणे, कामाच्या ठिकाणी महिलांचं लैंगिक शोषण करणे, अशा पद्धतीच्या प्रकरणाला त्यांचा पाठिंबा आहे का, त्यांच्या पक्षाचा पाठिंबा आहे का, हे या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने त्यांच्या नगरसेवकांनी त्या गुन्हेगाराला लपण्यासाठी जागा दिली, 40 दिवस ती गुन्हेगार पोलिसांना सापडू शकली नाही आणि 40 दिवसांमध्ये खऱ्या अर्थाने जो तपास व्हायला पाहिजे होता तो तपास झाला नाही। मग याचा अर्थ पोलीस तपासामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचं काम यांनी केलेलं आहे। तर त्या दृष्टीने त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे। आपल्या जिल्ह्यामधून हजारो मुली आणि महिला बेपत्ता आहेत, ज्यांचा आजपर्यंत तपास लागलेला नाही। नेमकं मग लव्ह जिहादच्या नावाखाली त्या प्रकरणाशी सुद्धा यांचा संबंध आहे का, हे तपासण्याची गरज आहे। त्यामुळं आम्ही निवेदन घेऊन पोलीस आयुक्त साहेबांकडे आलो होतो। निश्चित ते चौकशी करतील आणि अशा पद्धतीने जर त्याच्यामध्ये त्यांचा संबंध असेल, इन्व्हॉल्वमेंट असेल, तर 100% त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी अशी त्यांना आपण मागणी केलेली। नाशिक येथील कथित धर्मांतर प्रकरणामधील मुख्य आरोपी निदा खान या तरुणीला आज संभाजीनगर या परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतले। धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य आरोपी म्हणजे मुलींना धर्मांतर करायला लावून फसवणूक करून त्यांना या कंपनीमध्ये मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी भाग पाडले जात होते, अशी मुलींची स्वतः घेतलेला जबाब आहे। निदा खान ही एका एमआयएमचा नगरसेवक मतीन पटेल याच्या राहत्या घरी मागील 4 दिवसापासून मुक्कामास होती असे निदर्शनास आले। परंतु मी पोलीस प्रशासनाचे अभिनंदन यासाठी करेल की त्यांनी नजर ठेवून निदा खान या तरुणीला ताब्यात घेतले। मागील 16 महिन्यापासून घाटी रुग्णालयाचा एक रिपोर्ट समोर आलेला आहे की मागील 16 महिन्यात 40 तरुणी, त्या पण अल्पवयीन तरुणी, या वेगवेगळ्या प्रकारात अत्याचार होऊन गर्भवती 25 महिला याच्यातल्या राहिलेल्या दिसून आलेल्या आहेत। खेदाची गोष्ट अशी की 3 ते 7 या वयोगटातील मुलींना सुद्धा या नराधमांनी सोडलेलं नाहीये। अतिशय क्रूर पद्धतीने या मुलींसोबत वर्तन करण्यात आलेले आहे। इतक्या निंदनीय घटना या राज्यामध्ये, या संभाजीनगर शहरामध्ये घडत असतील तर मला असं वाटतं कुठेतरी पोलीस प्रशासनाने पण लक्ष देण्याची गरज आहे
लव जिहाद सारख्या वाढत्या प्रकरणामध्ये मुली अडकत आहेत. या मुली स्वइच्छेने यात अडकत नाही, तर यांना अडकविण्याचा प्रयत्न हे मुस्लिम तरुण जे काही धर्मांध लोक आहेत हे करण्याचा प्रयत्न करतायत. तर नाशिक येथील निदा खानला न्यायालयामध्ये हजर केला असता ती गर्भवती असल्याचा दावा करण्यात आला असून पोलीस कोठडी देताना मानवी दृष्टिकोन ठेवावा अशी बाजू निदा खानच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. या प्रकरणी तिचे वकील ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. आज सदर गुन्ह्यामध्ये आरोपींना हजर करण्यात आलं. हजर केल्यानंतर पोलीस यंत्रणेने 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. याच न्यायालयापुढे अटकपूर्व जामीन नामंजूर झालेला होता. त्यामुळे न्यायालयाला केसचे फॅक्ट्स माहिती होते, त्यामुळे आम्ही जास्त वेळ घेतला नाहीये. आणि ज्या अर्थी अटकपूर्व जामीन फेटाळलेला होता याच न्यायालयाने, त्या अर्थी पोलीस कस्टडी दिली जाणार हे आम्हाला अभिप्रेत होता. मुद्दा हा होता की किती. तर मी युक्तिवादामध्येच सांगितलं की सोमवारपर्यंत द्यायला हरकत नाहीये. सगळे एकंदरीत मुद्दे बघता न्यायालयाने ते सोमवारपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे. त्यांचे जे मुद्दे होते आज, त्या मुद्द्यांमध्ये एक बुरख्याचा मुद्दा होता जो मला थोडासा अजूनही पोलीस कस्टडीच्या ग्राउंडसाठी योग्य वाटत नाही. कारण मुद्दा हा होता की बुरखा कुठून आणला. बुरखा कुठून आणला याच्याशी काय करायचं आहे. बुरखा काही प्रतिबंधित आर्टिकल आहे का की कुठून आणला. गावभर कुठेही बुरखे मिळतात. सो दॅट कॅनॉट बी द ग्राउंड. आणि दुसरं एक ग्राउंड होतं की मोबाईलमध्ये काही ॲप डाउनलोड केले आहेत किंवा काही लिंक पाठवल्या आहे. सो इट्स व्हेरी क्लिअर की जे काही लिंक्स आहे, यूट्यूब लिंक्स असो, इंस्टाग्राम लिंक असो किंवा काही असो, इट इज अवेलेबल ऑनलाईन. त्यामुळे लिंक पाठवणे किंवा लिंक हे करणे, तर त्या कुठून लिंक मिळवल्या काय मिळवलेलं काहीच, इट्स नॉट अ रिअली गुड ग्राउंड. तर आमचं तेच म्हणणं होतं की साहेब, मोबाईलमध्ये सगळंच उपलब्ध आहे, आपण काय मागू ते मिळेल. त्यामुळे दॅट रिअली कॅनॉट बी द ग्राउंड. मोबाईल हा जप्त झालेला आहे. आता फक्त काय आहे तर तोंडी विचारपूस करण्यासाठी एका गरोदर लेडीला किती पोलीस कस्टडी द्यावी याचा आपण विचार करा. पोलीस कस्टडीच्या दरम्यान मग 40 दिवस निघायला पोलिसांसमोर यायला का लागले. इतक्या अडचणी नव्हत्या तर त्याच वेळी समोर येऊन विषय संपवला का गेला नाही. आपण खूप चांगला प्रश्न विचारलाय. याच्यावर माझं उत्तर असं की बघा, कायद्याच्या तरतुदींचं अवलोकन करून किंवा त्यांचा पाठपुरावा करण्याचा अधिकार आहे प्रत्येकाला आहे. त्यामुळे त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले. मला वाटतं 2 तारखेलाच अटकपूर्व जामीन नामंजूर झाला. नकला वगैरे काढून ते हायकोर्टात जाणारच होते. त्या दरम्यान अटक झाली आहे. त्यामुळे हे म्हणणं मला खरोखर योग्य वाटत नाही की एखाद्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि त्याला वाटत असेल की तो निर्दोष आहे किंवा त्याने तसं काही केलेलं नाहीये, तरी त्याने पोलिसांपुढे हजर व्हावं. हजर होण्यामध्येही दुमत नाही, परंतु हजर झाल्यावर पोलीस अटक करणार नाही असं तर काही आश्वासन देत नाहीत. त्यामुळे कोण असं राहील की जो कायद्यात तरतुदी असताना सुद्धा त्याचा ते फॉलो न करता किंवा त्यांना अवेल न करता पोलिसांपुढे अटक व्हायला जाईल. शिवसेना नेते तथा राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजीनगर जळगाव महामार्गावरील अजिंठा घाटात निर्माण होणाऱ्या गंभीर वाहतूक कोंडीच्या समस्येकडे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. जागतिक वारसा स्थळ असलेल्या अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या 4.5 किलोमीटरच्या घाट परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. केवळ एप्रिल महिन्यात तब्बल 38 वेळा चक्काजाम झाल्याने पर्यटक, वाहन चालक आणि स्थानिक प्रशासनाला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचं विमान आणि रेल्वे प्रवाशांचं नियोजन विस्कळीत होत असून अनेक टूर्स ऑपरेटर्स अजिंठा लेणीला सहलीनं वगळण्याचा विचार करत असल्याचं दानवे यांनी पत्रात नमूद केलंय. कोंडी सोडवण्यासाठी पोलीस प्रशासनावरती मोठा ताण येत असून एकदा वाहतूक ठप्प झाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी किमान 90 मिनिटांचा कालावधी लागतो. घाटात नादुरुस्त होणाऱ्या ट्रकसाठी स्वतंत्र पार्किंग किंवा वे उपलब्ध नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत आहे. रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव वन विभागाकडे प्रलंबित असल्याने हा प्रश्न अधिकच बिकट बनत असल्याचंही अंबादास दानवे यांनी लक्षात आणून दिलंय. पुढील काळात नाशिक येथे सिंहस्थ कुंभमेळा होणार असल्याने दक्षिण भारताकडे जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. अशा परिस्थितीत अजिंठा घाटातील सध्याची समस्या कायम राहिल्यास भविष्यात मोठ्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असा इशाराही दानवे यांनी दिलाय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः लक्ष घालून विभागाशी समन्वय साधावा, रस्ता रुंदीकरणाचं काम तातडीने मार्गी लावावं, घाटात कायम स्वरूपी क्रेनची व्यवस्था करावी,
तसेच नादुरुस्त वाहनांसाठी स्वतंत्र वे उभारावेत अशी मागणी अंबादास दानवे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क करा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. जिंकलो काय 500. लाईव्ह स्कीम अपडेट आहे केवळ 2500. तुम्ही सगळ्या मित्रांना हरवू शकता नेहमी. दाखव जरा. हे तर पक्के फ्रॉड आहे. हा गेम याचे सगळे मित्र खेळतात. 143K डाउनलोड आहे. हा कुठे फेमस आहे? भाऊ मला घेऊन द्या ना. अशा गेम पासून दूर राहा. ही एक नशा आहे. आज 2500ची आहे, उद्या 25,000ची लागेल. असेच तर फ्रॉडच्या जाळ्यात फसवतात. पण खरा गेम काही वेगळाच आहे. पैसे पण घेतील आणि कदाचित तुमच्या फोनचा एक्सेस पण. आणि मग तुम्हाला ब्लॅकमेल करतील. स्कॅमरच्या जुन्या पुराण्या पद्धतीमध्ये अडकून करू नका कोणतेही ट्रान्झॅक्शन. इंडिया स्टॉप, थिंक अँड दॅन टेक ॲक्शन. नमस्कार, मी अमोल येडगे, आयुक्त छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. पूर्ण देशभरामध्ये 2026-2027 या वर्षामध्ये आपली 16वी जनगणना केली जाणार आहे. या जनगणनेचं वैशिष्ट्य म्हणजे ही पूर्णपणे डिजिटल जनगणना राहणार आहे. 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये आपण आपल्या छत्रपती संभाजीनगर महापालिकेचे जे एकूण 2058 हाऊस लिस्टिंग ब्लॉक म्हणजे घरगणना यादी गट केलेले आहेत. या ठिकाणी 2058 प्रगणक आणि 343 पर्यवेक्षक घरोघरी जाऊन घरगणनेचं काम सुरू करणार आहेत. आणि त्याच्यापूर्वी 1 मे ते 15 मे या कालावधीमध्ये आपल्याला आपली स्वगणना सेल्फ इन्युमरेशन आपलं करता येणार आहे. माझं सर्व छत्रपती संभाजीनगर रहिवाशांना नम्र आव्हान आहे की या स्वगणनेमध्ये आपण सहभागी व्हावं. स्वगणनेमध्ये सहभागी होण्यासाठी एकदम सिंपल प्रोसिजर आहे. sc.census.gov.in या वेबसाईटवरती जाऊन आपला मोबाईल नंबर आणि आपल्या कुटुंब प्रमुखाचं नाव टाकून जे 33 प्रश्न विचारले जाणार आहेत त्याची माहिती आपल्याला द्यायची आहे. फक्त 15 मिनिटाचाच कालावधी याच्यामध्ये लागेल. तर माझं सर्व संभाजीनगरवासियांना परत एकदा नम्र आव्हान आहे की 1 मे ते 15 मे या कालावधीत जास्तीत जास्त नगरवासियांनी स्वगणनेमध्ये सहभागी होऊन देशामध्ये आपल्या शहराचा उच्चांक निर्माण करूया. आणि त्यानंतर 16 मे ते 14 जून या कालावधीमध्ये जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील तेव्हा हा स्वगणनेचा जो ID आहे तो आपण त्यांना दाखवून यामध्ये आपण त्यांना सहकार्य करावे. धन्यवाद. जय भीम, नमस्कार. मैं तमाम शहरवासियों को ये गुजारिश करने के लिए आया हूँ कि आने वाली 1 मई से लेकर 15 मई तक स्वगणना जो है तो जिसकी शुरुआत होने वाली है वो जनगणना का ही हिस्सा है. स्वगणना का मतलब ये है कि डिजिटली आप आपकी जो है तो पूरी फैमिली का आपके मोबाइल नंबर के जरिए जो है तो रजिस्ट्रेशन करवा के ले सकते हैं. उसके अंदर 33 अलग अलग पॉइंट्स हैं, उनको फिल करके आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं. और जब आपकी जनगणना कंप्लीट वो आपकी फिलिंग कंप्लीट हो जाए तो आप जो है तो उसका स्क्रीनशॉट लेकर रख लीजिएगा, उसको सेव करके रख लीजिएगा. और वहीं पर जब 16 मई से लेकर 14 जून के दरमियान में म्युनिसिपल कॉर्पोरेशन के अधिकारी आपके पास आपकी जनगणना के लिए आपके डोर स्टेप तक आएंगे तो उनको आपको वो स्क्रीनशॉट दिखा देना है. और उस स्क्रीनशॉट दिखाकर जो है तो आप आपकी जनगणना कंप्लीट कर सकते हैं. मैं तमाम शहरियों से ये अपील कर रहा हूँ कि इस जनगणना के अंदर बढ़ चढ़कर हिस्सा दीजिएगा और हमारे देश का गौरव बढ़ाइएगा. आपका जो है तो आइडेंटिटी जो है तो उसको फुलफिल करिएगा. जनगणना की जो पोर्टल के ऊपर जो आने वाला है वो se.census.government.in ये वेबसाइट के ऊपर जाकर 1 मई से 15 मई के बीच में आप आपका स्वगणना कर सकते हैं. थैंक यू वेरी मच. जज़ाकल्लाह. गोविंद परशुराम केंद्रे, सभागृह नेता, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. 1 मे ते 15 मेच्या दरम्यान आपल्या देशामध्ये स्वजनगणना चालू आहे. ही डिजिटली करता येते. आपण स्वतः आपली जनगणना आपल्या डिजिटली करून आपल्याकडे आलेल्या सरकारी प्रगणकाच्या माध्यमातून ती त्यांना आपल्याला वेळेवर सुपूर्द करता येते, त्यांच्याकडे देता येते. आणि ज्या माध्यमातून आपण जनगणना केल्याच्या नंतर आपला सर्वांगीण विकास करण्यासाठी आपल्याला ती जनगणना अतिशय महत्त्वाची असते. म्हणून आपण सर्वांना विनंती करतो की आपण जनगणनेच्या या राष्ट्रीय कामामध्ये आमच्या येणाऱ्या प्रगणकाला आपण मदत करावी
एवढी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, मी अनिल श्रीकिशन मकरिये, स्थायी समिती सभापती, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका याद्वारे शहरात सर्व नागरिकांना विनंती करतो की केंद्र शासनाने दिनांक 1 मे ते 15 मे दरम्यान जनगणना मोहीम छत्रपती संभाजीनगर शहरात राबविण्यात येणार आहे. नागरिकांना सदर मोहीम सहभाग व्हावेत. हे धन्यवाद. आपली भारताची जनगणना सुरू झालेली आहे. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी या देशामध्ये सर्वप्रथम डिजिटल स्वगणना सुरू केलेली आहे. ती स्वगणना दिनांक 1 मे ते 15 मे पर्यंत आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं करता येते. ही स्वगणना केल्यानंतर आपल्याला एक ECID सुद्धा मिळतो. ह्याचा उपयोग काय की जेव्हा नंतर 16 मे ते 14 जूनच्या दरम्यान प्रगणक जेव्हा आपल्या घरी येतील आणि त्यावेळेस माहिती विचारायला येतील, त्यावेळेस जर तुम्ही हा ECID दिला तर तुमचा ECID त्या प्रगणकांना दिल्यानंतर ते इतर कोणती माहिती तुम्हाला विचारणार नाही आणि त्यामुळं नागरिकांचा सुद्धा वेळ वाचेल आणि जनगणना जलद गतीनं होईल. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटल जनगणना चालू केल्यामुळं ती अतिशय वेगाने ह्या देशामध्ये जनगणना होईल आणि हा पहिल्यांदाच या देशामध्ये डिजिटल जनगणना सुरू झालेली आहे. ही स्वगणना 1 मे ते 15 मेच्या दरम्यान सर्वांनी ऑनलाईन पद्धतीने करावी. त्याचा ECID आपल्याजवळ ठेवावा आणि आता आपल्याला एक आव्हान करतो की जनगणना हे राष्ट्रीय कार्य आहे आणि राष्ट्रीय कार्यामध्ये सहभाग नोंदवणे हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मी छत्रपती संभाजीनगरकरांच्या सर्व नागरिकांना आवाहन करतो की 1 मे ते 15 मे पर्यंत होणारी डिजिटल पद्धतीने जी स्वगणना होणार आहे त्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने जाऊन बाजूला असलेल्या QR कोडला स्कॅन करून आपली सगळी माहिती भरून जर आपण केली तर आपलाही वेळ वाचेल आणि नंतर प्रगणकांचाही वेळ वाचेल. म्हणून मी आपणास आवाहन करतो की सर्वजणांनी स्वजनगणनेच्या राष्ट्रीय कार्यामध्ये सामील व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी राजेंद्र जंजाळ, उपमहापौर, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. आपल्या सगळ्यांना ठाऊकच आहे की आपल्याकडे आता जनगणनेला सुरुवात झालेली आहे. जनगणना ही देशाच्या विकासासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला एक कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थानं डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्याचा सुद्धा एक पर्याय दिलेला आहे. आपण आपल्या मोबाईलवर दिलेली लिंक ओपन करून आपली पूर्ण माहिती भरावी. एक OTP येईल, तो OTP त्याच्यामध्ये टाकला पाहिजे आणि ती पूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्या व आपल्या कुटुंबियाचे पूर्ण नाव पत्ता टाकल्यानंतर एक OTP जो येणार आहे तो आपण आपल्याकडे येणाऱ्या जनगणना कर्मचाऱ्याला दाखवायचा आहे. निश्चित याच्यामुळं आपलाही आपल्या कुटुंबाचा वेळ वाचेल, शासकीय कर्मचाऱ्याचा वेळ वाचेल आणि ही जनगणना पूर्ण होण्यास मदत होणार आहे. मी छत्रपती संभाजीनगरच्या सर्व नागरिकांना, रहिवाशांना विनंती करतो की आपणही डिजिटल पद्धतीद्वारे स्वगणना करावी आणि प्रशासनाला सहकार्य करावे. डिजिटल पद्धतीने स्वगणना करण्यासाठीची मुदत 1 मे ते 15 मे आहे. मी आणि माझे कुटुंब, माझे मित्र हे सगळेजण स्वगणना करणारे. आपणही या ठिकाणी स्वगणना करावी आणि निश्चित आपल्याकडे येणाऱ्या जे काही शासकीय कर्मचारी असतील त्यांना सहकार्य करावे. कारण हे काम देशासाठी, आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. धन्यवाद. 10,000च्या फ्री व्हाउचरसाठी क्लिक करू. फसलात मॅडम, फसलात. तुम्ही कोण? फ्री कुपन देणारा स्कॅमर. इथे आपण आपल्या सुंदर हाताने लिंकवर टॅप केलं आणि तिथेच मी तुमचा पूर्ण मोबाईल हॅक केला. हॅक? पासवर्ड हॅक, फोटोज मोब, OTP चोरी, AI यूज करून त्यावाल्या साइट्सवर अपलोडिंग. हे सगळं? ओहो, कोणी दुसऱ्यांनी पॉपअप दाबले. मी चाललो. मॅडम, स्कॅमर सांगून नाहीयेत, पण अननोन लिंकवर क्लिक केल्याने आपल्याला सायबर बुलिंग आणि सेक्स टॉर्शनचे शिकार बनवले जाते. सायबर क्राईम पासून वाचायचे आहे तर थांबा, विचार करा आणि ऍक्शन घ्या. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात.
वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. नमस्कार. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. छत्रपती संभाजीनगर शहरात दिवसेंदिवस मंगळसूत्र चोरींच्या घटनांमध्ये वाढ होत असून पोलिसांच्या कारवाईचा वेग कमी होत असल्याची गंभीर बाब समोर येत आहे. काही दिवसांच्या अंतरात उल्कानगरी आणि देवळाई परिसरात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठन हिसकावलं असल्याचा दावा घटना ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून पोलीस तपास सध्या सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात चेन स्नॅचिंगच्या घटना पुन्हा वाढताना दिसत आहे. देवळाई परिसरातील श्रीकृष्ण नगर येथे भर दिवसात दुचाकीवरून आलेल्या 2 चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनी गंठन हिसकावून पळ काढल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी महिला आणि त्यांचे पती हे श्रीकृष्ण नगर परिसरातून जात होते. यावेळी लाल रंगाच्या मोटरसायकलवरून आलेल्या 2 अनोळखी इसमांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे 70,000 रुपये किमतीचे अर्धा तोळ्याचे सोन्याचे मनी गंठन व जबरदस्तीने हे हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करत होत्या, मात्र आरोपी देवळाई चौकाच्या दिशेने पळून गेले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सध्या सुरू केला आहे. काही दिवसांपूर्वी उल्कानगरी भागातील ओंकारेश्वर मंदिर परिसरात सकाळी अशीच एक घटना घडली होती. मोहिनी पाठक या 70 वर्षीय महिला पायी जात असताना मागून आलेल्या अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 तोळे सोन्याचे मंगळसूत्र आणि 6 ग्रॅम चांदीची चेन जबरदस्तीने हिसकावून नेली. या घटनेचा थरार सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असून आरोपी आधीपासूनच महिलेचा पाठलाग करत असल्याचं उघड झालंय. संधी साधत त्याने क्षणात दागिने हिसकावले आणि तेथून तो फरार झाला होता. घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. दरम्यान या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात असल्याची माहिती मिळत आहे. खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोड लगत उभी असलेल्या एका ओमिनी कारमध्ये अचानक भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. आगीदरम्यान गाडीत असलेल्या गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. खुलताबाद शहरातील कमला नेहरू भद्रा कॉलनी रोड लगत उभी असलेल्या एका ओमिनी कारमध्ये अचानक आग लागून गाडीत असलेला गॅस सिलेंडर उडून बाहेर पडल्याने परिसरात काही काळ घबराट पसरली होती. घटनेनंतर अग्निशमन दलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. तसेच नगर परिषदेकडून कोणतेही आपत्कालीन संपर्क क्रमांक उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान स्थानिक नागरिकांनी काही वेळाने पाण्याच्या साहाय्याने आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पोलीस स्टेशनला माहिती देण्यात आल्यानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. नगर परिषदेकडे अग्निशमन गाडी उपलब्ध असूनही त्यावरती प्रशिक्षित फायरमन नसल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत गुंठेवारी विकास नियमिती करण्यासाठी नागरिकांना मोठा दिलासा देणारी अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. या योजनेद्वारे नागरिकांना कमी दरात बेटरमेंट चार्जेस भरून आपला विकास नियमित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार दिनांक 1 मे 2026 ते 31 जुलै 2026 या कालावधीत बेटरमेंट चार्जेसवरती फक्त 10% शुल्क आकारले जाणार आहे. त्यानंतर दिनांक 1 ऑगस्ट 2026 ते 31 ऑक्टोबर 2026 या कालावधीत 50% शुल्क आकारण्यात येईल. दिनांक 1 नोव्हेंबर 2026 पासून पूर्ण शुल्क आकारलं जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील नागरिकांनी या अभय योजनेचा लाभ घेऊन गुंठेवारी विकास नियमित करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी असं आवाहन प्राधिकरणाने केलं आहे. अधिक माहितीसाठी नागरिकांनी स्मार्ट सिटी कार्यालय आमकास मैदानाजवळ छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा असंही कळवण्यात आलं आहे. उपमहानगर नियोजनकार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. TCS प्रकरण निदा खानपुरतं मर्यादित नाही, काश्मीर फाईल प्रमाणेच हे घडतंय. संजय शिरसाटांच्या दाव्यानंतर ओवेसींकडून स्पष्टीकरण. तर TCS निदा खान प्रकरणी MIM नगरसेवकांवरती कारवाईच्या मागणीसाठी शिंदे सेना पोलीस आयुक्तालयात. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.